नमस्कार मित्रांनो, गल्ली टू दिल्ली राजकारण यामध्ये काय चाललंय महाराष्ट्रात माझ्या या चर्चेमध्ये आपलं स्वागत। मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला आजचा विषय आरक्षणाचा GR आणि त्याचं वास्तव्य या दिशाभूल। खरं पाहिलं तर आपण काही दिवसापूर्वी पाहिलं की जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी एक मोर्चा काढला आणि तो मोर्चा काढून मुंबईमध्ये येऊन आंदोलन केलं। ह्या आंदोलनाला थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक GR काढण्यात आला। तो GR इतका अस्पष्ट होता की त्यामध्ये अनेक प्रसार माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आणि जातीमध्ये सुद्धा या GRच्या माध्यमातून बरीचशी चिखलफेक झाली। परंतु खऱ्या अर्थानं जी प्रश्न होती त्या प्रश्नांची उत्तरे कोठेच मिळाली नाहीत। त्या प्रश्नामध्ये असं म्हणता येईल की खऱ्या अर्थाने या GRच्या माध्यमातून ज्याला हैदराबाद गॅजेटचा आधार होता त्यातून मराठा समाजाला किंवा मराठा बांधवांना आरक्षण मिळेल काय? दुसरा प्रश्न, असं आरक्षण मिळाल्यानंतर खरोखर त्याची अंमलबजावणी होईल का आणि ती कधी होईल हा सुद्धा खूप मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याबरोबरच जर मराठा बांधवांना आरक्षण मिळाले तर ते OBC बांधवांच्या आरक्षणाला कुठे धोका पोहोचेल का किंवा OBC समाजावर काही अन्याय होईल का या प्रश्नांची उत्तरे सुद्धा या GRच्या माध्यमानं पूर्णपणे अनुत्तरित राहिली। आणि या प्रश्नांची खऱ्या अर्थाने एक शासन म्हणून आणि जबाबदार व्यवस्था म्हणून ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अगदी स्पष्टपणे देणं गरजेचं आहे, जेणेकरून महाराष्ट्रातल्या OBC आणि मराठा बांधवात जातीय तेढ निर्माण होणार नाही आणि अशा प्रकारची जातीय तेढ निर्माण होऊन एकामेकात एक तिरस्कार निर्माण होणार नाही एवढी काळजी महाराष्ट्र शासनानं स्पष्ट उत्तरे देऊन घेतली गेली पाहिजे असं माझं मत आहे। तुम्हाला जर हे योग्य वाटत असेल तर नक्कीच लाईक करा। धन्यवाद।